देवबापाची स्तुती असो की पुन्हा एकदा देवबापानं आम्हाला या ठिकाणी या उपासनेकरिता घेऊन आला आहे. आठवडाभर देवबापानं आपला उत्तम सांभाळ केला आणि हा प्रभूवर देवबापानं आम्हाला दिला आहे. ख्रिसमस आता जवळ आला आहे. सर्वत्र ख्रिसमसची तयारी सुरू आहे आणि मग मंडळ्या असो किंवा कुटुंब असो त्यामध्ये आपण तयारीला लागलो आहोत. ख्रिसमस हा अनेक आशीर्वाद मानवाकरिता घेऊन आला. अनेक आशीर्वाद प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये घेऊन आला. इफिस्कराचं पत्र याच्या पहिल्या अध्यायामध्ये असं म्हटलेलं आहे, ख्रिस्तानं आमच्याकरिता स्वर्गातले आशीर्वाद खुले केले, त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्तानं आमच्याकरिता या भूतलावरचे आशीर्वाद खुले केले असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्याचप्रमाणे योहानाच्या शुभवर्तमानामध्ये जो आध्यात्मिक आशीर्वाद आहे त्याविषयी योहान सांगत आहे. योहानाचं शुभवर्तमान पहिला अध्याय आणि त्यामध्ये योहान काय म्हणत आहे बघा, फार महत्त्वाचं तो त्या ठिकाणी वचन आपलं लिहित आहे. योहान म्हणत आहे, देवाला कोणी कधी पाहिले नाही, जो एकुलता एक जन्मलेला पुत्र देवपित्याच्या उराशी असतो त्याने त्याला प्रकट केले आहे. योहानाचं शुभवर्तमान पहिला अध्याय आणि वचन 18. देवाला कोणीही कधीच पाहिलं नाही, जो एकुलता एक जन्मलेला पुत्र देवपित्याच्या उराशी असतो त्याने त्याला प्रकट केले आहे. योहान म्हणतो देवाला कुणीच पाहिलं नाही, पण देवाला प्रकट कोणी केले या जगामध्ये तर त्याच्या एकुलत्या एका पुत्रानं. हा एक स्वर्गातला आशीर्वाद आहे की देव कसा आहे, देव कोण आहे हे प्रभू येशू ख्रिस्त देवाच्या पुत्रानं प्रकट केलं. देवाकडे जाण्याचा मार्ग प्रभू येशू ख्रिस्तानं खुला केला आणि याकरिता प्रभू येशू ख्रिस्तानं फार मोठी स्वतःची किंमत दिली. फिलिप्पियरास पत्र याचा दुसऱ्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे, तो देवाच्या स्वरूपाचा असताना देखील. फिलिप्पियरास पत्र याचा दुसरा अध्याय फार महत्त्वाचं हे वचन आहे. फिलिप्पियरास पत्र याचा दुसरा अध्याय 5 पासून पुढं. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठाई होती तुमच्या ठाई ती असो. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे तो मनुष्याच्या प्रतिरूपाचा होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरील मरण सोसले, येथपर्यंत आज्ञा पालन करून त्याने स्वतःला लीन केले. या ठिकाणी पौल सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्तानं स्वतःला पूर्णपणे रिक्त केलं. तो देवाच्या स्वरूपाचा होता तरी त्यानं मानवी स्वरूप धारण केलं. तो मानवाच्या प्रतिरूपाचा झाला, त्यानं दासाचं स्वरूप धारण केलं. तो मनुष्य प्रकृतीचाच झाला, त्यानं मरण सहन केलं. हे सगळे त्यानं केलेलं आहे. स्वतःला त्यानं रिक्त केलं असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्तानं या भूतलावर येऊन त्यानं स्वतःला रिक्त केलं असं म्हटलेलं आहे. त्यानं देवाला प्रकट केलं, देव कसा आहे हे त्यानं दाखवलं. आणि आणखीन एक गोष्ट, महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यानं देवाकडं जाण्याचा, देव पित्याकडं जाण्याचा मार्ग खुला केला आहे. देवाजवळ जाण्यासाठी मनुष्य हा अपात्र होता. देवाजवळ जाण्यासाठी, देवाचं दर्शन घेण्यासाठी जाण्यासाठी मनुष्य अपात्र होता, पण प्रभू येशू ख्रिस्तानं तो मार्ग खुला केला आणि आज मनुष्य देवाजवळ तो जाऊ शकतो, देवाचं दर्शन तो घेऊ शकतो. म्हणून आजचा हाच विषय आहे, देवाला पाहणे किंवा देवाचं दर्शन घेणं. हा आजचा आपल्या संदेशाचा विषय आहे. लुकाच्या शुभवर्तमानामध्ये आपण वाचलेल्या शास्त्रभागामध्ये आम्ही पाहतो काय झालेलं आहे. साधे भोळे मेंढपाळ त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन घेतलं. प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन किंवा देवाला पाहणं हा एक ख्रिस्त जन्म उत्सवाचा महत्त्वाचा भाग आहे. ह्या साध्या भोळ्या मेंढपाळांनी प्रभू येशूचं दर्शन घेतलं.
शिमोनासारखा धार्मिक पुढारी, त्यानं प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन घेतलं. मागी लोक, त्याच्यासारखे ज्ञानी लोक, त्यांनी प्रभू येशूचं दर्शन घेतलं. ख्रिस्त जन्मदिन हा दर्शनाचा देखील तो एक दिवस आहे, की देवाचं दर्शन, देवाला पाहण्याचा तो एक दिवस आहे, किंवा तो देवाला पाहण्याचा तो एक जन्मोत्सव आहे असं देखील आपण म्हणू शकतो. आणि आज त्याच गोष्टी आपण देवाच्या वचनातून पाहणार आहोत. देवाचं दर्शन किंवा देवाला पाहणे हा विषय आज आपण पाहणार आहोत. आणि मग त्यातली पहिली गोष्ट या ठिकाणी आपण पाहणार आहोत. देवाला पाहण्याकरिता सर्वात महत्त्वाची पहिली गोष्ट काय आहे तर इच्छा. देवाला पाहण्याची इच्छा असणं खूप आणि खूप गरजेचं आणि महत्त्वाचं आहे. आपण सुरुवातीला जे स्तोत्र वाचलं, आव्हानाचं स्तोत्र 105 जे आपण वाचलं, त्यामध्ये आपण हे स्तोत्र आव्हानासाठी, भक्तीला जे आपण सुरुवात करतो त्या आव्हानासाठी स्तोत्र वाचतो, त्यातील हे स्तोत्र आहे. यामध्ये स्तोत्रकर्ता 105 मध्ये काय म्हणताय बघा, फार महत्त्वाचं आहे की तो म्हणताय परमेश्वराचे उपकार स्मरण करा, तो म्हणताय परमेश्वराचा धावा करा, तो म्हणताय राष्ट्रास कृत्य जाहीर करा, तो म्हणताय त्याचे गुणगान करा, त्याची स्तोत्रे गा, तो म्हणत आहे परमेश्वराच्या अद्भुत कृत्यांचे वर्णन करा, तो म्हणत आहे परमेश्वराच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा. आणि त्या ठिकाणी आणखीन एक गोष्ट तो म्हणत आहे 4थ्या वचनामध्ये, परमेश्वराचे सामर्थ्य त्याचा शोध करा व त्याच्या दर्शनासाठी सदा तुलासा. देवाच्या लोकांनो, तुम्ही त्याची भक्ती करा, त्याचं उपकार स्मरण करा, त्याचा धावा करा, प्रार्थना करा, त्याची कृत्यांवर मनन करा, त्यांची कृत्य जाहीर करा, त्याच्या अद्भुत्याचे वर्णन करा, त्याच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा. पण आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे, त्याच्या दर्शनासाठी सदा आतुर असा. परमेश्वर सर्वसमर्थ देवाला पाहण्यासाठी सर्वात पहिली आणि महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे माणसाची इच्छा असणं, तो आतुर असणं, की देवाला पाहण्यासाठी, देवाला जाणण्यासाठी, देवाचं दर्शन घेण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की मनुष्याची इच्छा असणं खूप आणि खूप गरजेचं आणि महत्त्वाचं आहे. माणसाची जर इच्छा नसेल की मला देवाला पाहायचं आहे, माणसाला इच्छा नसेल की त्याला देवाचे दर्शन घ्यायचं आहे, तर तो मनुष्य कधीच देवाला पाहू शकणार नाही, देवाचं दर्शन कधी तो घेणार नाही. आणि अगदी प्रारंभापासून देवाची इच्छा हीच आहे की देवाच्या लोकांनी त्याचं दर्शन घ्यावं, देवाच्या लोकांनी त्याला पाहावं, देवाचे लोक त्याच्या समोर यावेत, ही देवाची अगदी प्रारंभापासून इच्छा आहे. आणि याकरिता देवाच्या लोकांकरिता देवानं सांगितलं की माझ्यासाठी निवास मंडप तुम्ही बांधा. निवास मंडप जुन्या करारामध्ये जे सांगण्यात आले, निवास मंडप हे कशासाठी होतं की देव त्या ठिकाणी त्यांना भेटणार होता, देव आपलं दर्शन त्या ठिकाणी देणार होता. कोश मोशेला सांगितलं, मोशे तू कोश तयार कर, त्या कोशाच्या ठिकाणी मी तुझ्याशी बोलत जाईन, तुला मी मार्गदर्शन करत जाईन, मी तेथे तुला भेटत जाईन. हे देवानं त्याला सांगितलं. अगदी प्रारंभापासून देवाची इच्छा हीच आहे की देवाच्या लोकांनी देवाला पाहावं, त्याचं दर्शन घ्यावं, त्याच्या जवळ जावं, ही देवाची इच्छा आहे. आणि स्तोत्रकर्ता तेच म्हणताय, तुम्ही त्याच्या दर्शनासाठी सदा आतुर असा. तुम्ही सदा तुमची इच्छा अशी पाहिजे की मला देवाला भेटायचं आहे, त्याचं दर्शन मला घ्यायचं आहे. पण देवाला पाहण्यासाठी सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट आहे की आपली इच्छा असणं. आपली इच्छा असल्याशिवाय आम्ही देवाला कधीच पाहू शकणार नाही, आम्ही देवाचं दर्शन कधीच आम्हाला मिळणार नाही. पवित्र शास्त्रामध्ये अशी बरीच उदाहरणं आहेत की त्यांनी देवाला पाहण्याचा, त्याच्या दर्शनाचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि त्यांना देवाचं दर्शन लाभलं आहे. पहिली व्यक्ती आहे मोशे. निर्गमाच्या पुस्तकामध्ये मोशेनं काय केलं की देवाला आपली इच्छा प्रगट केली. हे देवा,
मला तू कसा आहेस, निर्गमाच्या पुस्तकामध्ये आहे की देवा तुझं रूप मला दाखव, मला तुला बघायचं आहे, तू कसा आहेस मला प्रकट हो. त्यावेळी देवबाप त्याला म्हटला, तू मला पाहू शकणार नाहीस. पण देवबापानं त्याला वेगळ्या पद्धतीनं देवबापानं त्याला आपलं दर्शन दिलं. प्रत्यक्षात तो देवाला पाहू शकला नाही. परत आम्ही पाहतो की दावीद असो, आपण स्तोत्र जे वाचलं मगाशी आळीपाळीचं स्तोत्र, त्यामध्ये देखील आम्ही पाहतो की या दाविदाची इच्छा की 4 वचन, स्तोत्र 27 वचन 4, मी परमेश्वराजवळ एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन, ते हे की आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी, म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहीन व त्याच्या मंदिरात ध्यान करीन. देवा मी एक तुझ्याकडे वरदान मागत आहे. काय बरं वरदान मागत आहे? तर माझं वरदान हेच आहे की देवा माझी वस्ती तुझ्या घरात व्हावी. का बरं तुझ्या घरात माझी वस्ती का व्हावी बरं? तर तू या ठिकाणी म्हणताय की मला तुझं रूप पाहता येईल, मला तुझं सदैव दर्शन घेता येईल, मला तुला पाहता येईल. ही त्याची तीव्र इच्छा या ठिकाणी आम्हाला दिसून येते. आणि म्हणून देवाला पाहण्याची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की त्या आपली इच्छा असणं. मोशेची इच्छा होती, मोशेला देवबापानं वेगळ्या पद्धतीनं दर्शन दिलं. असं म्हटलेलं आहे की मोशेला देवबापानं आपल्या हातानं झाकून घेतलं आणि मोशेला स्पष्ट रूपामध्ये नाही, तर त्या ठिकाणी जाता जाता देवाला त्याला पाहता आलं. आणि मग पुढं जर आम्ही बघितलं की देवाचे अनेक लोक आहेत की ते देवाच्या दर्शनासाठी सदैव आतुर असलेले लोक आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये दिसून येत आहेत. नव्या करातलं एक उदाहरण आम्ही पाहू शकतो. आपल्या सर्वांच्या परिचयाचं उदाहरण आहे. संडे स्कूलच्या मुलांनी त्या ठिकाणी संडे स्कूलमध्ये ऐकलेलं उदाहरण आहे. ते उदाहरण म्हणजे जक्कयचं उदाहरण. जक्कयला कळालं की माझ्या नगरामध्ये प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे. त्यावेळी त्याला प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन घ्यायची इच्छा निर्माण झाली. त्याला प्रभूला पाहण्याची इच्छा त्याला निर्माण झाली आणि त्यानं त्या ठिकाणी प्रभूला पाहण्याचा प्रयत्न केला. अडखण होते, गर्दी होती, गर्दीमुळे त्याला प्रभूला पाहता येत नव्हतं. तो ठेंगणा होता, मला माहीत आहे. गर्दीमुळे त्याला प्रभूला पाहता येत नव्हतं. म्हणून मला गर्दी आहे, मी त्या गर्दीत कसा जाऊ, म्हणून त्यानं मला गर्दीमुळं मला प्रभूला पाहता येणार नाही म्हणून त्यानं प्रयत्न सोडले नाही. तर ज्या रस्त्यावरून प्रभू जाणार होता त्या रस्त्यावर तो गेला, उमराच्या झाडावर तो चढला आणि प्रभूला पाहण्याचा त्यानं प्रयत्न केला आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन त्याला झालेलं आम्हाला दिसून येतं. म्हणून देवाला पाहण्यासाठी पहिली आणि महत्त्वाची गोष्ट हीच आहे, तुमची आणि माझी इच्छा असणं खूप आणि खूप गरजेचं आहे. देवा मला तुला पाहायचं आहे, देवा मला तुझं दररोज तुझं मनोहर रूप पाहायचं आहे, देवबापा तुझं महान स्वरूप मला पाहायचं आहे, मला तुझ्या जवळ यायचं आहे, मला देवबापा तुला बघायचं आहे. ही इच्छा असणं खूप आणि खूप गरजेचं आणि महत्त्वाचं आहे. आणि तरच देवाचं दर्शन आम्हाला मिळू शकतं असं देवाचं वचन आहे. आणि आज आम्ही बघितलं की शास्त्रभाग वाचला मेंढपाळांचा. मेंढपाळांना देवदूतानं सांगितलं तुमच्यासाठी तारणारा जन्मला आहे. मेंढपाळ जर तिथंच बसले असते तर काय झालं असतं? त्यांना प्रभूचं दर्शन मिळालं नसतं, ते प्रभूला पाहू शकले नसते. ते उठलेत, त्यांची इच्छा झाली की आम्ही बघावं आणि म्हणून त्यांनी प्रभूला पाहिलेलं आम्हाला त्या ठिकाणी दिसून येत आहे. आणि म्हणून प्रभूला दररोज पाहण्याची इच्छा ही खूप आणि खूप गरजेची आणि महत्त्वाची आहे. तरच प्रभूचं दर्शन आम्हाला मिळेल असं देवाचं वचन आम्हाला सांगत आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी आपण पाहूया की इच्छा असणं खूप आणि खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी आपण पाहणार आहोत, त्याला पाहण्याचं ठिकाण काय. त्याला पाहण्याचं ठिकाण. मेंढपाळांना देवदूतांनी ठिकाण सांगितलं, जा
तुम्हाला बाळंत्याने गुंडाळलेले एक बाळ तुम्हाला दिसेल आणि ते त्या ठिकाणी तो प्रभू आहे, तो तारणारा आहे. ठिकाण काय? प्रभूला पाहायचं आहे, त्याचं दर्शन घ्यायचं आहे, त्याला बघायचं आहे. ठिकाण काय? कुठं बघायचं? कुठं बघायचं? पवित्र शास्त्रानुसार देवाला भेटण्याचं, दर्शन घेण्याचं ठिकाण काय आहे? तर स्तोत्रकर्ता आपल्या स्तोत्र 84 मध्ये तो ते सांगत आहे. आणि तीच गोष्ट पौलानं करिंथ मंडळीला देखील सांगितली. आपण ती गोष्ट पाहूया. स्तोत्र 84 वचन क्रमांक 7. स्तोत्र 84 वचन क्रमांक 7. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? ते अधिक शक्ती पावत जातात. सियोनात प्रत्येकाला देवाचे दर्शन लाभते. देवाचं दर्शन कुठं होतं? देवाच्या लोकांना देवाचं कुठं दर्शन होईल? देवाचे लोक देवाला कुठं पाहतील? देवाला पाहण्याचं ठिकाण कोणतं आहे? तर या ठिकाणी स्तोत्रकर्ता म्हणत आहे, सियोनेत प्रत्येकाला देवाचे दर्शन लाभते. असा हा स्तोत्रकर्ता आपल्या या वचनामध्ये म्हणताना आम्हाला दिसून येत आहे. सियोन याचा अर्थ आहे की सियोन, येरुशलेम या शहराला सियोन देखील म्हटलं जातं, ज्या ठिकाणी देवाचं मंदिर होतं. आणि याचा अर्थ हाच आहे की कुठं देवाचं दर्शन या देवाच्या लोकांना होणार, कुठं देव त्यांना भेटणार. मग अशी देखील मी सांगितलं की निवास मंडप, जो निवास मंडप आहे त्या निवास मंडपामध्ये, त्या दर्शन मंडपामध्ये देव त्यांना भेटत असे, ते देवाला अर्पण आणत असे. तोच मुद्दा या ठिकाणी दिसतो की देवाच्या मंदिरामध्ये देवाचं दर्शन लाभते. देव त्यांना त्या ठिकाणी पाहावयास मिळतो, असं या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगत आहे. आपण पुढं जर बघितलं तर स्तोत्राच्या बऱ्याच स्तोत्रामध्ये या ठिकाणी असं सांगण्यात आलेलं आम्हाला पाहावयास मिळत आहे. स्तोत्र 133 बघा. पहा, बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे. ते मस्तकावर ओतलेल्या अहरोनाच्या दाढीवर उतरलेल्या त्याच्या वस्त्राच्या काठाप्रमाणे ओघळलेल्या बहुमोल तेलासारखे आहे. सियोन डोंगरावर उतरणाऱ्या हर्मोन पर्वताच्या दहिवरासारखे आहे, कारण ते परमेश्वराने आशीर्वाद म्हणजे अनंतकालिक जीवन देण्याचे ठरवलेले आहे. देवाच्या पवित्र मंदिरामध्ये त्या ठिकाणी देवाचे आशीर्वाद देखील आहे. देवाचे लोक जेव्हा एकत्र येतात, देवाचे लोक देवाच्या उपासनेकरता एकत्र येतात, त्या ठिकाणी देवाचं दर्शन लाभतं. त्या ठिकाणी देवाला पाहण्याची संधी प्राप्त होते. त्या ठिकाणी देव आम्हाला दिसतो. त्या ठिकाणी देवाची पवित्र सहभागिता आम्हाला प्राप्त होते. त्या ठिकाणी देवाचा पवित्र स्पर्श आम्हाला जाणवतो. त्याद्वारे त्या ठिकाणी देवाला आम्हाला पाहता येतं, असं स्तोत्रकर्ता त्या ठिकाणी म्हणत आहे. म्हणून देवाला भेटण्याचं, देवाला पाहण्याचं दुसरी गोष्ट आहे की त्याच्या भक्तीमध्ये, त्याच्या उपासनेमध्ये देव आम्हाला पाहता येतो. देवाचं दर्शन आम्हाला लाभतं. देव कसा आहे, देव कोण आहे हे आम्हाला त्या ठिकाणी कळतं. उपासना ही सामूहिक देखील उपासना आहे आणि उपासना ही वैयक्तिक देखील उपासना आहे. दोन्ही उपासना ह्या फार आणि फार महत्त्वाच्या आहेत. दोन्ही उपासनेमध्ये देवाची सहभागिता आम्हाला प्राप्त होते. दोन्ही उपासनेमध्ये आम्हाला देवाचं दर्शन मिळतं. दोन्ही उपासनेमध्ये देवाला आम्हाला पाहता येतं. पहिली उपासना आहे वैयक्तिक उपासना.
ही जी वैयक्तिक उपासना म्हणजे आपण जे घरामध्ये किंवा आपण ठरवलेल्या ठिकाणी देवाच्या सानिध्यात जातो, तिथं आम्ही देवाची स्तुती करतो, काही आम्ही गीतं गातो, काही आम्ही देवाची स्तुती करतो, काही वेळ आम्ही देवाचं वचन वाचतो, काही वेळ आम्ही देवाची प्रार्थना करतो. ही जी वैयक्तिक उपासना, वैयक्तिक देवाच्या सानिध्यात घालवलेला वेळ, त्यामध्ये देवाचं दर्शन आम्हाला लाभतं, त्यामध्ये देवाला आम्हाला पाहता येतं. हे मेंढपाळ गेले नसते तर प्रभू येशू ख्रिस्ता समोर ते गेले नसते, वैयक्तिकरित्या ते गेले नसते तर प्रभूची भेट त्यांना झाली नसती. आणि म्हणून वैयक्तिक उपासना खूप आणि खूप महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे सामूहिक उपासना, बऱ्याचदा लोकांना चर्चला येण्याचा उद्देशच अनेक लोकांना कळालेला नसतो. चर्चला येणं म्हणजे जर आम्हाला आशीर्वाद मिळावे, मी काय सांगत आहे काळजीपूर्वक ऐका, जर मला आशीर्वाद मिळावा म्हणून जर मी चर्चला येत आहे, माझं प्रथम हेच आहे की मी चर्चला गेला मला आशीर्वाद मिळेल, तर हे मिळावे म्हणून मी येत आहे, तर आपली उपासना ही स्वार्थाची ठरेल. मी उपासनेला का देवाच्या मंदिरात जात आहे? मला देवाचं गौरव करायचं आहे, मला देवाला सन्मान द्यायचा आहे, देवानं माझ्यासाठी केलेल्या अद्भुत कृत्यांच्या बद्दल मला देवाचे आभार मानायचे आहेत, मला देवाची पवित्र वाणी त्याच्या वचनातून ऐकायची आहे. आणि म्हणून देवाचं गौरव करणं, देवाला मान देणं, देवाला सन्मान देणं, देवाला आदर देणं, निर्माणकर्त्याचं गौरव करणं, हा उपासनेचा अगदी प्रारंभापासून आत्तापर्यंतचा हा देवाचा उद्देश आहे. आशीर्वाद हा सेकंड आहे, त्याचं काय त्यासाठी नाही, तर देवानं मला आशीर्वाद दिले त्याबद्दल त्याचे आभार मानणे, देवानं मला आशीर्वादित केलं त्याबद्दल त्याचं गौरव करणं, हा उपासनेचा उद्देश आहे. उपासना याचा अर्थ आहे की देवाला देणं, हा त्याचा अर्थ आहे. आणि या उद्देशानं जितके लोक उपासना करतील तर देवाचं वचन सांगत आहे ते आशीर्वादित होतीलच, आणि त्यांच्याकडून देवाचं गौरव होईल आणि देवाचं दर्शन त्या ठिकाणी त्यांना लाभेल. आणि म्हणून दुसरी गोष्ट आहे की देवाच्या उपासनेमध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो सियोनेत प्रत्येकाला देवाचे दर्शन लाभते. आम्ही देवाच्या मंदिरामध्ये जातो, तिथं आम्ही आमची अर्पणं देवाला देतो, तिथं आम्ही आमच्या प्रार्थना करतो, तिथं आम्ही देवाची उपासना करतो, आणि त्या ठिकाणी आम्हाला देवाचं दर्शन लाभतं, असं या ठिकाणी स्तोत्रकर्ता म्हणत आहे. करिंथेतील मंडळीला देखील देवानं पौलानं हेच सांगितलं, जेव्हा तुम्ही एकत्र येता तेव्हा तुम्ही ज्यावेळी उपासना करत असता, उपकारस्तुती करत असता, त्यावेळी एखादा विधर्मी लोक, एक ख्रिस्तीतर किंवा परदेशी व्यक्ती जर मंदिरामध्ये येईल आणि तो तुमच्या उपासनेमध्ये येईल, त्यावेळी तुमची उपासना बघून त्याला हे जाणव होईल, त्याला याचीच जाणीव होईल की देव तुमच्यामध्ये आहे, देव तुमच्यामध्ये आहे. जेव्हा देवाचे लोक उपासनेकरता एकत्र जमतात तर त्या ठिकाणी सर्व समर्थ देव, देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा हा उपस्थित असतो, आणि आपलं दर्शन, आपली समक्षता, आपला पवित्र स्पर्श त्यांना तो करतो, आणि अशा प्रकारे त्यांना तो आपलं दर्शन देतो. म्हणून दुसरी गोष्ट हीच आहे, दर्शन देवाला पाहण्याचं ठिकाण आहे ते म्हणजे उपासना. मग माझी वैयक्तिक उपासना असो किंवा मंडळीतली ही सामुदायिक उपासना असो, ती खूप आणि खूप गरजेची आणि महत्त्वाची आहे, असं देवाचं वचन तुम्हाला आणि मला सांगत आहे. जर मी वैयक्तिक उपासना घरामध्ये, माझी वैयक्तिक उपासना मी करत नाही, जर मी माझ्या देवासमोर दररोज एक थोडा वेळ काढून मी देवाच्या सानिध्यात जात नाही, तर मात्र मला त्या दिवशी देवाचं दर्शन कधीच मिळणार नाही, मला देवाला कधीच त्या ठिकाणी पाहता येणार नाही. आणि म्हणून वैयक्तिक उपासना
खूप गरजेचे आहे आणि सामूहिक उपासना देखील खूप आणि खूप गरजेचं आहे. रविवारचं चर्च खूप आणि खूप गरजेचं आणि महत्त्वाचं आहे. त्या ठिकाणी देवाचं दर्शन आम्हाला लाभतं. त्याच्या उपासनेतून, त्याच्या भक्तीतून, त्याच्या वचनातून, देवाच्या लोकांच्या सहभागितेतून देवाचं दर्शन आम्हाला लागतं. देव आम्हाला पाहता येतो. देवाचा पवित्र स्पर्श असो, देवाची पवित्र समक्षता असो, देवाची पवित्र सहभागिता असो, ती आम्हाला लाभते. याद्वारे आम्ही देवाला पाहू शकतो असं देवाचं पवित्र वचन आम्हाला त्या ठिकाणी सांगत आहे. पण दुसरी गोष्ट आपण समजून घ्या. पहिली गोष्ट हीच, देवाला पाहण्यासाठी, देवाच्या दर्शनासाठी इच्छा असणं खूप गरजेचं आहे आणि ज्याची इच्छा आहे त्यालाच देवाला पाहता येतं. दुसरी गोष्ट आपण पाहिली की ठिकाण जे आहे ती देवाचे भक्तीचं ठिकाण, माझी वैयक्तिक भक्ती असो आणि सामुदायिक भक्ती असो, त्यामध्ये मला देवाचं दर्शन लाभतं. म्हणून स्तोत्रकर्ता म्हणतो की सियोनात प्रत्येकाला देवाचे दर्शन लाभते असं स्तोत्रकर्ता म्हणतो. तिसरी गोष्ट या ठिकाणी आपण या देवाच्या दर्शनाबाबत किंवा पाहण्याबाबत आपण पाहणार आहोत. पहिली गोष्ट इच्छा, दुसरी गोष्ट ठिकाण. आता तिसरी गोष्ट आपण त्या ठिकाणी पाहणं खूप आणि खूप गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. देवाला पाहण्यासाठी तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट आहे मत्तयाचा शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि वचन क्रमांक 8. मत्तय 5:8. आपल्या सर्वांच्या माहितीचा हा शास्त्रभाग आहे. आपल्याला माहीत असलेलं हे वचन आहे. मत्तय 5:8 डोंगरावरचं हे प्रवचन. या प्रवचनामध्ये जे 10 धन्यवाद आपण म्हणतो, त्या 10 धन्यवादातील एक धन्यवाद जो आहे 8व्या वचनामध्ये, देवाला पाहण्यासाठी काय करणं गरजेचं आहे हे आपण पाहूया. पहिली इच्छा, दुसरं उपासना, ठिकाण आणि तिसरं कसं जायला पाहिजे देवाला पाहण्यासाठी हे 8व्या वचनामध्ये सांगण्यात आलेलं आहे. ज्या अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. अंतःकरणाची शुद्धता खूप आणि खूप गरजेची आहे. जेव्हा माझं अंतःकरण शुद्ध असेल तेव्हाच मला देवाला मला पाहता येईल, तेव्हाच मला देवाचं दर्शन प्राप्त होईल असं प्रभू येशू सांगत आहे. जर माझ्या अंतःकरणामध्ये चुकीचे विचार आहेत, मी उपासनेला जाताना किंवा माझी वैयक्तिक उपासना करताना माझ्या मनामध्ये चुकीचे विचार आहेत, मी उपासना करत असताना माझ्या मनामध्ये जर चुकीचे माझे ध्येय आहेत किंवा माझं मन, माझ्या मनातील जो विश्वास आहे तो देखील कुठेतरी अर्धवट आहे, अपूर्ण आहे, विश्वास पूर्ण नाही, तरी देखील त्या ठिकाणी हे देवाचं दर्शन मिळणं खूप कठीण असं होऊन जाईल असं देवाचं वचन आहे. म्हणून अंतःकरणाची शुद्धता खूप आणि खूप गरजेचं आहे. जेव्हा आम्ही देवाच्या सानिध्यात जातो त्यावेळी शुद्ध अंतःकरणानं जाणं खूप गरजेचं आहे. वैयक्तिक उपासना असो किंवा मंडळीची उपासना असो, शुद्ध अंतःकरणानं देवाकडं जाणं खूप आणि खूप गरजेचं आहे. तरच देवाला आम्हाला पाहता येईल. जेव्हा आम्ही लोकांना सुवार्ता सांगत असताना बऱ्याचदा लोक ऐकताना, सुवार्ता ऐकत असताना किंवा देवाचं वचन ऐकत असताना त्यांचं अंतःकरण शुद्ध नसतं. त्यांच्या अंतःकरणामध्ये बऱ्याच काही लोक असतात. 2 प्रकारचे लोक आहेत. काही शांतपणे ऐकतात, व्यवस्थित ऐकतात, पण काही लोक त्यांचं अंतःकरण शुद्ध नसतं. त्यांच्या अंतःकरणामध्ये आधीच देव नाही ही भावना बसलेली असते किंवा देवाविषयी चुकीचे विचार त्यांच्या मनामध्ये भरलेले असतात किंवा देवाविषयीचा काहीतरी हटवादीपणा त्यांच्या मनामध्ये भरलेला असतो आणि म्हणून त्यांचं अंतःकरण असं कठीण झालेलं असतं. त्यांचं अंतःकरण असं विविध चुकीच्या विचारांनी भरलेलं असतं आणि म्हणून त्यांना जेव्हा आम्ही देवाविषयी सांगतो त्यावेळी त्यांना देवाचं वचन ते स्वीकारत नाहीत, कारण त्यांचं अंतःकरण शुद्ध
नसतं. आणि म्हणून ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. देवाला पाहण्यासाठी आपलं अंतःकरण शुद्ध असणं, शुद्ध अंतःकरणानं त्याच्या जवळ जाणं, शुद्ध अंतःकरणानं त्याची प्रार्थना करणं, शुद्ध अंतःकरणानं त्याची उपासना करणं, शुद्ध अंतःकरणानं त्याचं वचन वाचणं, शुद्ध अंतःकरणानं आपल्या एकमेकांच्या सहभागितेत येणं खूप आणि खूप गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्त हे म्हणतो, जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील, असं हे देवाचं वचन आहे. स्तोत्र क्रमांक मध्ये देखील 24 मध्ये देखील स्तोत्रकर्त्यानं याविषयी खूप स्पष्टपणे सांगितलं आहे आणि याविषयी त्यानं जोर दिलेला आम्हाला दिसून येत आहे. स्तोत्र क्रमांक 24 मध्ये 4 वचनामध्ये हे सांगण्यात आलेलं आहे. परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढेल? स्तोत्र 24 वचन 4. ज्याचे हात स्वच्छ आहेत आणि ज्याचे मन शुद्ध आहे, जो आपले चित्त असत्याकडे लावत नाही व कपटाने शपथ वाहत नाही, तोच परमेश्वराच्या डोंगरावर चढू शकतो. कोण देवाचे सानिध्य त्याला लाभू शकतं? कोणाला देवाचा पवित्र स्पर्श होऊ शकतो? कोणाला देवाचं दर्शन होऊ शकतं? कोण देवाच्या जवळ आल्यानंतर त्या ठिकाणी त्याला देवाची सहभागी लाभू शकते? स्तोत्रकर्ता म्हणताय, ज्याचे मन शुद्ध आहे आणि ज्याचं चित्त तो असत्याकडे लावत नाही, तो त्याच्याविषयी असं म्हटलेलं आहे. म्हणून या दोन्ही वचनाचा अर्थ प्रभू येशू ख्रिस्त देखील तेच म्हणत आहे, जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. आणि म्हणून देवाला पाहण्यासाठी अंतःकरणाची शुद्धता खूप आणि खूप गरजेची आणि महत्त्वाची आहे. शेवटचा आपण मुद्दा थोडक्यामध्ये पाहणार आहोत की देवाला पाहिल्यानंतर किंवा देवाच्या दर्शनानंतर होणारे जे परिणाम आहेत ते खूप आणि खूप महत्त्वाचे आहेत. आपण लुकाच्या शुभवर्तमानामध्ये जे काही पाहिलं, शास्त्रभाग वाचला, त्या शास्त्रभागाकडे आपण परत येऊया आणि यामध्ये आम्हाला ती गोष्ट आम्हाला दिसून येत आहे. असं म्हटलेलं आहे की ते मेंढपाळ घाईघाईने गेले आणि मग योसेफ आणि मरिया, योसेफ गव्हाण ठेवलेले बाळक त्यांना सापडले. त्यांनी त्यांना पाहिल्यावर बालकाविषयी जे कळवण्यात आलं ते त्यांनी जाहीर केले. ते आश्चर्यचकित झाले असं म्हटलेलं आहे. आणि 20व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, ह्या सर्व गोष्टी ऐकून व पाहून त्यांनी देवाची स्तुती व गौरव केलेलं आहे असं मला दिसून येतं. देवाला पाहिल्यानंतर पहिली गोष्ट होते ती म्हणजे महत्त्वाची गोष्ट होते, तो मनुष्य देवाचं गौरव करतो, तो मनुष्य देवाची स्तुती करीतो, तो मनुष्य देवाला मान आणि सन्मान देतो. मेंढपाळांची इच्छा होती, ते त्या ठिकाणी प्रभूला पाहण्यासाठी गेलेत. ठिकाणावर ते गेलेत, ज्या ठिकाणावर सांगितलेलं त्या ठिकाणी ते गेलेत आणि परिणाम झाला, त्याने देवाचं गौरव केलं, त्याने देवाची स्तुती केली. देवाला पाहिल्यानंतर, देवाचं दर्शन लाभल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होते ती हीच होते, आमचं अंतःकरण देवाच्या महिम्यानं भरतं, आमचं अंतःकरण देवाच्या स्तुतीनं भरतं, आमचं अंतःकरण देवाच्या गौरवानं भरून जातं, असं देवाचं हे वचन आम्हाला सांगत आहे. आणखीन जे परिणाम होतात ते परिणाम आपण थोडक्यामध्ये पाहूया की फक्त मी संदर्भ सांगत नाही, फक्त मी हे सांगेन की उदाहरण सांगेन की मोशेचं उदाहरण. मोशे जेव्हा देवाकडं गेला, त्यानं देवाशी तो बोलला. काय देवाशी असं म्हटलेलं, मोशे तोंड देवाशी बोलत होता. देवाला त्यानं पाहिलं नाही, पण देवाशी तो बोलत होता. परत आल्यानंतर काय झालं? मोशे डोंगरावरून परत आल्यावर काय झालं? त्याच्या चेहऱ्यातून किरण निघत होते, त्याचा चेहरा तेजस्वी झालेला होता. त्याचा चेहरा हा तेजस्वी झालेला होता. जेव्हा आम्ही देवाला पाहतो, जेव्हा आम्हाला देवाचं दर्शन घडतं, तेव्हा आमचं अंतःकरण असो, आमचं मन असो, आमचा चेहरा असो, हा आनंदानं भरला जातो, तेजानं भरला जातो. आणि त्या ठिकाणी आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये एक विपुल आणि महान आणि गौरवी अशी शांती, देवाची शांती आमच्या अंतःकरणामध्ये प्राप्त होते. देवाच्या सानिध्यामध्ये
दैवी आनंद प्राप्त होतो. देवाच्या सान्निध्यामुळं, देवाच्या दर्शनामुळं दैवी शांती प्राप्त होते. देवाच्या पवित्र दर्शनानं आमचं मुख तेजस्वी होतं. आमच्या चिंता असो, आमची काळजी असो, सगळं जरी काही गोष्टी असतील त्या सगळ्या देवाच्या पवित्र दर्शनानं, देवाच्या पवित्र देवाला पाहण्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी निघून जातात असं देवाचं वचन तुम्हाला आणि मला त्या ठिकाणी सांगत आहे. म्हणून देवाला पाहणं खूप आणि खूप गरजेचं आहे. देवाला दररोज पाहणं, त्याच्या भक्तीमध्ये पाहणं, त्याच्या वचनातून त्याला पाहणं, त्याच्या वचनातून त्याला जाणून घेणं, त्याच्या सहभागितेतून त्याला जाणून घेणं, त्याचा स्पर्श अनुभवणं, त्याला आपल्या नेत्राने, आपल्या अंतःकरणाच्या नेत्रात त्या अंतर्चक्षूनं पाहणं खूप आणि खूप गरजेचं आणि महत्त्वाचं आहे. जो दररोज देवाला पाहील, जो दररोज देवाचं दर्शन घेईल, त्याचं जीवन हे निश्चित तेजानं भरलं जाईल. त्याचं जीवन निश्चित विपुल शांतीनं भरलं जाईल. त्याचं जीवन निश्चित विशेष दैवी आनंदानं भरलं जाईल आणि त्याचं जीवन निश्चित देवाच्या महिम्यानं, त्याचं अंतःकरण देवाच्या महिमानं, देवाच्या गौरवानं भरलं जाईल. त्याला सांगावं लागणार नाही की देवाची स्तुती कर, त्याला सांगावं लागणार नाही देवाची प्रार्थना कर, त्याला सांगावं लागणार नाही चिंता करू नको, त्याला सांगावं लागणार नाही देवाचं गौरव कर. देवाच्या दर्शनाच्या द्वारे निश्चित त्या ठिकाणी आपोआपच देवाच्या लोकांचं अंतःकरणे देवाच्या आशीर्वादानं भरून जाईल. शेवटी एक उदाहरण आपण पाहून बंद करूया. जक्कयाचं उदाहरण. जक्कयानं प्रभू येशूचं दर्शन घेतलं नाही काय, आणि काय झालं? प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या घरामध्ये आला आणि काय झालं? प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन घेतल्यानंतर प्रभू येशू त्याच्या घरामध्ये गेला. आणखीन काय झालं? प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन घेतल्यावर आणखीन काय झालं? जक्कयाला त्याच्या पापाची जाणीव झाली, त्यानं पश्चाताप केला. आणखीन काय झालं? प्रभू येशूचं दर्शन घेतल्यामुळे आणखीन काय झालं? त्याच्या घराला तारण प्राप्त झालं. आणखीन काय झालं? तो देवाचा मुलगा देखील ठरला. हाही अब्रामाचा पुत्र आहे असं प्रभू येशू ख्रिस्त म्हणताय. हे सगळे आशीर्वाद त्याला प्राप्त झाले. आणि म्हणून देवाचं दर्शन, देवाला पाहण्याद्वारे त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी दैवी आनंद प्राप्त होतो, दैवी सुख प्राप्त होतं, दैवी शांती प्राप्त होते, दैवी आशीर्वाद प्राप्त होतात. आणि देवा आपलं अंतःकरण देवाच्या गौरवानं, देवाच्या महिम्यानं भरून जातं. आणि म्हणून देवाचं दर्शन दररोज घेणं, देवाला दररोज पाहणं हे खूप आणि खूप गरजेचं आणि महत्त्वाचं आहे. म्हणून स्तोत्रकर्ता जे काही म्हणत आहे ते शेवट आपण त्या वचनाला आपण करूया. स्तोत्र 105. ज्यांच्याकडे पवित्र शास्त्र आहे ते आपण सर्वजण हे वचन एकत्र वाचूया. स्तोत्र 105 वचन 4. स्तोत्र 105 वचन क्रमांक 4 आपण एकत्र वाचूया. परमेश्वर व त्याचे सामर्थ्याचा शोध करा, त्याच्या दर्शनासाठी सदा आतुर असा. स्तोत्रकर्ता म्हणतो परमेश्वराच्या दर्शनासाठी सदा आतुर असा. देवाला पाहण्याची इच्छा असू द्या. देवाला पाहण्याचं ठिकाण तुमच्या उपासनेचं ठिकाण, देवाला भेटण्याचं ठिकाण तुमची वैयक्तिक उपासना, देवाला भेटण्याचं ठिकाण सामूहिक उपासना, देवाला भेटण्याचं ठिकाण त्याची प्रार्थना, देवाला भेटण्याचं ठिकाण देवाला पाहण्याचं ठिकाण त्याचं वचन, देवाला पाहण्याचं ठिकाण देवाच्या सान्निध्यामध्ये एकांतवासामध्ये राहणं हे आहे. देवाला कसं भेटायला जायला पाहिजे? देवाला भेटण्यासाठी जाण्यासाठी, देवाला पाहण्यासाठी जाण्यासाठी आपल्या अंतःकरण शुद्ध राखून जाणं खूप गरजेचं आहे. अंतःकरणाची शुद्धता तपासून जाणं खूप गरजेचं आहे. आणि चौथी गोष्ट, जर आम्ही देवाचं दर्शन आम्हाला लाभेल, देवाला आम्ही दररोज पाहत राहू, त्याचं मनोहर रूप पाहत राहू,
त्याचं पवित्र सानिध्यामध्ये आपण जात राहू, त्याची पवित्र समक्षता आम्ही अनुभवत राहू, त्याचं पवित्र सानिध्य आम्ही अनुभवत राहू, दररोज आम्हाला देव कसा आहे आम्ही त्याच्या वचनातून पाहत राहू, तर निश्चित दैवी आशीर्वाद आम्हाला प्राप्त होईल. आम्ही देवामध्ये राहू, आम्ही ख्रिस्तामध्ये राहू आणि ख्रिस्ताचे आशीर्वाद आमच्यामध्ये राहतील. म्हणून स्तोत्रकर्ता म्हणतो, देवाला दर्शनासाठी, देवाला पाहण्यासाठी सदा आतुर असा. कधी रविवार येतो आणि मी कधी उपासनेला जातो, कधी माझ्या प्रार्थनेची वेळ येते आणि मी माझ्या देवाच्या सानिध्यामध्ये कधीच जातो, मी कधी माझ्या प्रार्थनेची वेळ येते आणि मी देवाचं पवित्र शास्त्र वाचतो, कधी माझी ठरलेली वेळ येते आणि मी माझ्या देवाजवळ जातो. अनेक लोकांची वेळ ठरली असते, प्रार्थनेची वेळ असते. लोक पहाटे काही जण लवकर उठतात आणि देवाच्या सानिध्यामध्ये तास घालवतात, देवाला पाहतात, देवाला शोधतात, देवाची पवित्र सहभागिता अनुभवतात, देवाची पवित्र समक्षता अनुभवतात. म्हणून आजचा संदेश हाच आहे, मेंढपाळांनी प्रभू येशूचं दर्शन घेतलं, आम्ही देखील सदैव दररोज त्या प्रभू येशूचं दर्शन घेणं, त्या देवपित्याचं दर्शन घेणं, त्याला पाहणं गरजेचं महत्त्वाचं आहे. देवबाप करो आणि हे वचन आम्हा सर्वांसाठी आशीर्वादित करो. आ